कोल्हापुरातील विश्वेश्वरय्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांच्या पत्नी अशरफबी काझी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना केंद्राच्या वतीनं समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी सद्भावना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षी लोकमतचे संपादक डॉ. वसंत भोसले यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या समारंभात बोलताना डॉ. वसंत भोसले यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यानं मानवी मूल्य जपली असल्याचं सांगत समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय दिल्याशिवाय भारत महासत्ता बनणार नाही असं प्रतिपादन केलं. आमदार जयश्री जाधव यांनी यावेळी बोलताना स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी यांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचं योगदान असून देशातील जातीभेद आणि भ्रष्टाचार संपवायचा असेल तर निजामुद्दीन काझी यांचे विचार जोपासणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, रजनीताई मगदूम, उद्योजक आनंद माने, चित्रपट निर्माते लालजी गुप्ता, प्राध्यापक राजीव रंजन, NN काझी, पीटर चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.